श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी. अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे. विष्णू देखा अंगीकारिले अवतार ऐका. मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कूर्म वराह देख. नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक. झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी. दशरथाचे कुळी जन्म. प्रख्यात अवतार श्रीराम. राजा होनी मागुती जन्म. गवळिया घरी गुरे राखी. वस्त्रे फेडुनी झाला नग्न. बौद्ध रूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जाण. तुरुंगारूढ काय आवडी. नाना प्रकार नाना वेश. अवतार धरी ऋषिकेश. तारावया भक्तजनास. दुष्ट दहन न करावया. द्वापारांती झाला कली. अज्ञान लोक ब्राह्मण कुळी. आचारहीन होनी प्रबळी. वर्तती महिमा कलियुगी. भक्तजन तारणार्थ. अवतार धरी श्री गुरुनाथ. सगरा कारणे भगीरथ. आणि गंगा भूमंडळी. तैसे एक विप्रवणिता. आराधी श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता. आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी. होता ब्राह्मण उत्तमवंशी. आपस्तंभ शाखेसी. नाम आपळ राजा जाण. तयाची भार्या सुमता. असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता. पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमनी. अतिथी पूजा सगुणी निरंतर करीतसे. वर्तता ऐसे एके दिवशी. आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावसेसी. विप्रा घरी तै देखा. न जेविता ब्राह्मण घरी. दत्ता भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी. प्रसन्न झाला ते वेळी. त्रयमूर्तीचे रूप घेऊनी. स्वरूप दावी अले अति गहनी. पतिव्रता धावनी चरणी नमस्कारी मनोभावे. दत्तात्रेय म्हणे तियेसी माग माते इच्छिसी. जे जे वासना तुझे मानसी. पावती त्वरित म्हणतसे. ऐकोनी स्वामींचे वचन. विप्रवनिता करी चिंतन. विनवितसे कर द्वय जोडून. नाना परी स्तवनिया. म्हणे जय जया जगन्नाथा. तू तारक भवासी तत्वता. माझे मनी असे जे आर्ता. पुरवावी ते देवराया. तू कृपाळू सर्वाभूती. वेद पुराणे वाखाणिती. केवी वर्णावी तुझी कीर्ती. भक्तवत्सला कृपानिधी. मिथ्या नोहे तुझा बोल. जे का ध्रुवासी दिले पद अढळ. बिभीषणासी लंकास्थळ. देऊनी राज्य समर्पिले. भक्तजना तू आधार. तया लागी धरीसी अवतार. ब्रीद असे चराचर. 14 भुवना माझारी. आता माते वर देसी. वासना असे माझे मानसी. न भावे अन्यथा बोलासी. कृपानिधी देवराया. माझे मनीची वासना. पुरवावी जगज्जीवना. अनाथ रक्षका नारायणा. म्हणून चरणा लागतसे. ऐकोणी तियेचे करुणा वचन. संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरिला श्वासोण. सांग जननी म्हणतसे. तव बोलिली पतिव्रता. स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता. करा निर्धार याच बोला. मज पुत्र झाले बहुत. नव्हेत स्थिर उपजत म्रत. जे वाचले आता असत. अक्षहीन पादहीन. योग्य झाले नाही कोणी. काय करावे मूर्ख प्राणी. असोनी नसती येणे गुणी. पुत्राविन काय जन्म. भावा पुत्र मज ऐसा. ज्ञानवंत पुराण पुरुषा. जगद्वंद्य वेद सदृशा. तुम्हा सारिका दातारा. ऐकोणी तियेचे वचन. प्रसन्न झाला दत्ता आपण. पुढे असे कार्य कारण. दीक्षार्थ भक्तजनांसी. तापसी म्हणे तियेसी. पुत्र होईल परियेसी. उद्धरील तुझे वंशासी. ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याचे बोली. एरवी न राहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गी अतुर्बळी. तुमचे दैन्य हरील. इतुके सांगुनी तापसी. अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीतसे मानसी. विप्रवनिता तै वेळी. विस्मय करुणी मनात. पतीसी सांगे वृत्तांत. दोघे हर्षे निर्भर होत. म्हणती दत्तात्रेय होईल. माध्यान्ह समयी अतिथी काळी. दत्त येता ती तये वेळी. विमुख न होता तये काळी. भिक्षा मात्र घालिजे. दत्तात्रेयाचे स्थान. माहूर करवीर क्षेत्र खूण.
तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात. नाना वेश भिक्षुक रूप तया दत्तात्रेय येती साक्षेप. न पुसता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे. विप्रस्त्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली तुम्हासी. ब्राह्मण न जेवता आपण त्यासी भिक्षा घातली म्हणतसे. ऐकोणी सतीच्या बोला विप्रमणी संतोषला. म्हणे पतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले. करावे कर्म पितरांच्या नामी समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात्कारे येऊनी स्वामी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटले दत्त त्रयमूर्ती अवतार. धन्य तुझी माता पिता जेवर लादली समुख्याता. पुत्र होईल निभ्रांता न धरी चिंता मानसी. हर्षे निर्भर होऊनी राहिली दोघे निश्चित मनी. होती जाहली गर्भिणी विप्रस्त्री परियेसा. ऐसे 9 मास क्रमोनी प्रसूत जाहली शुभदिनी. विप्रे स्नान करुणी केले जातक कर्म तये वेळी. मिळोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविती तये वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु. ऐकोनी म्हणती माता पिता हो का मुचा कुळ उद्धरिता. आम्हावर दिदला दत्ता म्हणूनी ठेविती तया नाव. श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण. अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाली 7 वर्षे पुरी. मौजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तमा. बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणू लागला तये वेळी. ऐकोणी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक. होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायश्चित समस्तांसी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ सांगतसे द्विजवरांसी. वर्तता ऐसे तयासी झाली वर्षे 16. विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा. विचार करीती पुत्रासवे 12 लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन. कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचार आम्ही. वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्या मुचे ती जवळी. ते स्त्रिये वाचुनी अनेक नारी समस्त जाणा माते सरी. जरी आणाल ते सुंदरी वरीन म्हणे तये वेळी. आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचोणी नारी. बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे. पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी. ऐकोणी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचन. भिक्षुके सांगितली जे खूण सत्य झाली म्हणतसे. आताच या बोलासी मोडा घालिता परियेसी. विघ्न होईल त्वरितेसी म्हणून विचारिती तये वेळी. न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी. जैसे याचे वसे मानसी तैसे करावी म्हणती दोघे. निश्चय करुणी आपुले मणी पुत्राभिमुख जनक जननी. होती आशा आम्हा लागुनी प्रतिपाळीसी म्हणून या. ऐशी मणी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात. माता पडली मूर्छांगत पुत्र स्नेहे करुणिया. देखोनी मातेचे दुःख संबोखित परमपुरुष. उठवूनी स्वहस्ते देख अश्रुपात पुशितसे. न करी चिंता हो माते जे मागसी ते देईन तू ते. दृढ करुणी चित्ता ते रहा सुके म्हणतसे. बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण. रक्षसी आम्हा वृद्धा लागून दैन्या वेगळे करोणी. पुत्र असती आपणा 2 पाय पांगुळ क्षहीन. त्या ते पोशील आता कोण आम्हा कवण रक्षील. ऐकोणी जननीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करुण. पुत्र दोघेही झाले सगुण आली दृष्टी चरणाधिक. वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण. दोघे येऊनी धरिती चरण कृतार्थ झालो म्हणून या. आश्वासून तया वेळी दिधला वर तत्काळी. पुत्र पौत्री नांदा प्रबळी स्त्रिया युक्त सनातन. सेवा करा जनक जननी पावा सुख महाज्ञानी. इह सौख्य पावणी भालमुक्त हे निश्चये. ऐसे बोलूनी तयांसी संबोधितसे मातेसी. पाहून या दोघा पुत्रासी राहता सुख पावाल.
पुत्र दोघे शतायुषी निश्चय धरियो मानसी कन्या पुत्र होतील यांसी तुम्ही नेत्री देखाल. अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होती वेदशास्त्रे आमची अवज्ञान करिता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाणे असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधुजना सांगुनी माता पित्यासी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथुनी बदरी विना भेटी घेऊनी नारायणा अवतार असे आपणा कार्यकारण मनुष्य देही दीक्षा करावया भक्तजना तीर्थे हिंडणे आपणा मनोवेगे मार्गक्रमणा आले तीर्थ गोकर्णासी ऐकोणी सिद्ध मुनीचे वचन विनवी नामधारक आपण ते परिसा श्रोते जन म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रयावतार कथन नाम पंचमेध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु.